आणि संविधानामुळं सर्व जाती धर्माचे लोक आपण गुण्यागोविंदांनी काम करतोय, जातीय सलोखा ठेवतोय. आम्ही शिवाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत. त्याच्यात बदल नाही. कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नसता. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझी आपल्याला विनंती आहे की एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या अनेक वेगवेगळे प्रश्न मला इगतपुरीच्या करता, माझ्या नाशिक जिल्ह्याच्या करता सोडवायचे. मला मी उद्या जाणार आहे देवळालीला. तिथंही आम्ही सरोज अहिरेला उभं केलंय. चुकून एक फॉर्म राहिलाय, त्याचंही पत्र उद्या निघेल की अधिकृत महायुतीचे उमेदवार घड्याळ असणारी सरोज अहिरे, माझी इथल्या सगळ्या मामांना, नानांना, बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना, देवीदासला, इतर सगळ्या मान्यवरांना, हिरामणजींना, सगळ्यांना, विष्णुपाद, सर्वांना विनंती आहे की तिथं पण तुम्ही त्या ठिकाणी मदत करा. सर्व जागा आपल्या आल्या पाहिजेत. एक एक जागा महत्वाची आहे. इगतपुरीकरांनो, आपल्याला आठवा, वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माझ्या मतदारांनी इथं हिरामणला निवडून द्यावंच. परंतु इतर पण वेगवेगळ्या भागामध्ये जे महायुतीचे उमेदवार कमळ आणि धनुष्यबाण आणि घड्याळ घेऊन उभे आहेत, तिथं त्यांना देखील विजयी करण्याचं काम करावं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे राज्यातल्या पेसा क्षेत्रातल्या विविध शासकीय विभागाच्या पदांची भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसापासून अडकलेली आहे आणि त्याचा आमच्या तरुणींना फटका बसतोय. पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका पेसा क्षेत्रातल्या सर्व सरकारी विभागाची भरती प्रक्रियेला बसलेला आहे. परवा यांनी आंदोलन केलं. एकनाथ राव, देवेंद्रजी, मी त्यांना बोलून घेतलं. न्यायालयाचा मान राखून आम्ही निर्णय कसा घेतोय बघा. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा मान राखून ज्या ज्या जागा खुल्या किंवा प्रवर्गात इतर प्रवर्गा करता आहेत त्या आम्हाला बाजूला ठेवून भरती प्रक्रिया त्या ठिकाणी आम्हाला राबवायची आहे. जेणेकरून निकाल लागला तर आमचे सर्वसाधारण खुले आणि प्रवर्गातल्या पण मुलांचं काम मुलींचं होईल आणि तोपर्यंत माझ्या आदिवासी मुलामुलींना पण थांबण्याचं त्या ठिकाणी वेळ त्यांच्यावर येऊ नये, त्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही तोडगा काढतोय. याकरता आचारसंहिता लागली, आचारसंहिता संपू द्या, आम्ही हा तोडगा काढतो. बिगर आदिवासीलाही नाराज करणार नाही आणि आदिवासीला पण न्याय देणार, या पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं भव्य स्मारक आपण नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळीला त्या ठिकाणी करतोय. कित्येकशे कोटी रुपयाचं स्मारक आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाबरोबर आम्ही आजूबाजूचा परिसर, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर या सगळ्यांनी सांगितलं, आमचा नरहरी जिरवाळ, की दादा इथं पर्यटन चांगलं होऊ शकतं आणि त्याच्यातनं फार रोजगार मिळेल, तरुणींच्या हाताला काम मिळेल आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीच्या विकसित करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा माझ्या इगतपुरी आणि कळसुबाई शिखर परिसराला लागून आहे आणि स्मारकापासून आमचं कळसुबाई शिखरापर्यंत आम्ही रोपवेचा व्यवस्था करतोय आणि केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतून त्याला आम्ही निधी देतोय. केंद्र सरकार पण आपलंच आहे. तिथं आम्ही जाऊ, त्यांना सांगू, आता जनतेने आम्हाला निवडून दिलंय, आता हे आपलं काम मार्गी लावा. आम्ही जाऊ सांगू, 85,000 कोटीचं काम आहे, पाणी तिकडनं आणायचं, गोदावरीला पण सुजलाम सुफलाम करायचं, नाथसागरला पाणी कमी पडून द्यायचं नाही, माझ्या नगर जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्याला आणि मराठवाड्याला पाणी जी काही त्यांची गरज आहे ती गरज भागवायची. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील कुठली अडचण येऊन देणार नाही. याकरता युतीचं सरकार आलं पाहिजे. त्यांच्याच विचाराचं केंद्रातलं सरकार अडून 4.5 वर्ष त्यांची मुदत आहे. ही पण बाब आपण ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे. आम्ही आदिवासी समाजाच्या करता बऱ्याच योजना आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन त्याला गेल्या वेळेस भाव नव्हता, आम्ही 5-5 हजार रुपये अनुदान दिलं आहे. आता मी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोललो आहे.
ते म्हणले अजित ही निवडणूक संपू द्या, आचारसंहिता संपू द्या, तुम्ही या, कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला योग्य पद्धतीचा न्याय देण्याचं काम हे केंद्र सरकार त्या ठिकाणी करेल. एवढ्यावरच नाही, मी काल कुठंतरी बोललो, काल मी दिंडोरीला होतो, कोपरगावला होतो, सिन्नरला होतो आणि निफाडला होतो. त्यावेळेस आपल्या सगळ्यांची आर्थिक नाडी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पाया, या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याची ही मुख्य स्रोत, सगळ्यात जास्त पीक कर्ज देणारी, परंतु अडचणीत आहे. अडचणीत सापडलेल्या बँकेला बाहेर काढण्याच्या करता आम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्याकरता काही बैठका झाल्या. मी बुलढाणा जिल्हा बँकेला 300 कोटी रुपयाची हमी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून दिली. ती बँक चालू झाली. आपल्याला 700 कोटी रुपये लागतात. पण इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेशकरांनो, नाशिककरांनो, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ती मानसिकता ठेवा आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बँकेला पण मदत त्या ठिकाणी करू आणि बँकेचं भांडवल पर्याप्तता वाढवण्याच्यासाठी इतर विविध योजना या आपल्याला कराव्या लागतील. RBIची मदत घ्यावी लागेल, केंद्राच्या अर्थ विभागाची मदत घ्यावी लागेल, राज्याच्या सहकार विभागाची मदत घ्यावी लागेल. या संदर्भात अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासह कृतीसह आराखडा तयार करण्याच्या करता आम्ही आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यातून मला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे आणि ते काम मला करायचं आहे. त्याकरता महायुतीला निवडून द्या. त्याकरता घड्याळाला, कमळाला आणि धनुष्यबाणाला आपण त्या ठिकाणी मतदान करा, हेच सांगण्याकरता मी आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, आपण काळजी करू नका. आपल्याला आता वेगवेगळे काहीतरी प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न काहींचा चालला आहे. ज्यांनी आपल्या योजनेला विरोध केला, ज्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की बाबा आम्ही असं करणार तसं करणार, ते काही करणार नाही. त्यांनी हातात सत्ता असताना काही केले नाही, आता काय करणार आहे. त्यामध्ये अल्पसंख्याक समाजाला पण आम्ही न्याय दिला आहे. त्याच्यामध्ये मदरसा शिक्षकांचा 6,000 रुपये पगारवाढ 16,000 केली, 8,000ची 18,000 केली. त्याच्यामध्ये मार्टी, जसं आमच्या मातंग समाजाच्या करता आम्ही आरटी काढलं, तसं माझ्या मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी काढलंय. मौलाना आझाद महामंडळाचा भागभांडवल 1,000 कोटी केलंय. 50 कोटी रुपये आमची गॅरंटी होती राज्य सरकारची, ती 500 कोटीपर्यंत नेली. शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अशा खूप काही चांगल्या गोष्टी एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या करता केल्या. मित्रांनो, मी सोशल इंजिनिअरिंग करणारा माणूस आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? मी ज्यावेळेस म्हणतो ना शाहू फुले आंबेडकर, शिव म्हणजे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जायचं. मला जागा आल्या साधारण अंदाजे 60. त्या 60 जागेमध्ये बाकीच्या जागा भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांना गेला. त्या 60 जागेमध्ये मी 12.5% जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या. 12.5% जागा, 12.5% जागा शेड्यूल कास्टला दिल्या. शेड्यूल कास्टला 10% जागा महिलांना दिल्या उमेदवार म्हणून. 10% जागा मायनॉरिटीला दिल्या उमेदवार म्हणून. 45% जागा आम्ही ह्या समाजातल्या सर्व घटकाला, अजित पवार नुसतं इथं भाषणात सांगून चालणार नाही, कृती केली पाहिजे. बाकीचे नुसते भाषणबाजी करतात. बघा त्यांनी कुणी कुणी किती जागा दिल्या. मागं माझ्या अल्पसंख्याक समाजाने मागच्या लोकसभेला त्या शिवसेनेला उद्धव ठाकरे साहेबांच्या मतदान केलं. वक्फ बोर्डाचा विषय आला, वॉकआउट केलं. का नाही त्यांनी त्यांची पाठिंबा दिला? का नाही त्यांना उचलून घेतलं? अहो, तिथं शिवसेनेच्या जागा आमच्या मायनॉरिटीच्या मतामुळे आल्या, तरी तुम्ही त्यांना विसरता. आणि आम्हाला न मतदान करता आम्ही मायनॉरिटीच्या पाठीशी उभं राहतोय. त्याचा विचार जरा करा. आज आमचे इथं फिरोज पठाण साहेब आहेत, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते समजून सांगतील. अरे इथंच नाही, मला फक्त 2 जागा आमदारकीच्या आल्या, 2.
माझ्या लक्षात आलं विधान परिषदेमध्ये एक देखील मायनॉरिटीचा व्यक्ती नाहीये. मी 2 मध्ये 1 मुस्लिम समाजाला जागा दिली. पहिला आमदार आता मुस्लिम समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठवला. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. ही गोष्ट लक्षात घ्या. इद्रिस नायकवाडीला तिथं आम्ही आमदार केलं आणि दुसरं ओबीसी समाजाला दिलं. आम्ही जे बोलतो ते वागतोय. आमची प्रशासनावर पकड आहे. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्हाला आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. नाशिक जिल्हा त्याच्यामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे. माझा आदिवासी समाज अग्रेसर राहिला पाहिजे. हा आमचा वादा आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता बाकीच्या सगळ्यांचं बघितलंय, आता एकदा आम्हाला संधी देऊन बघा. मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, ही खात्री मी आज सभेच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आज मला एका गोष्टीचं समाधान आहे की नाही म्हटलं तरी मधल्या काळामध्ये ह्या माझ्या इगतपुरी आणि ह्या सगळ्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये थोडासा काँग्रेसचा बोलबाला होता. मी पण एकेकाळी काँग्रेसचा कार्यकर्ता, खासदार काँग्रेसमधनं झालो, 2दा आमदार काँग्रेसमधनं झालो. परंतु नंतर काही राजकीय समीकरणं बदलली, पक्षातनं काढून टाकलं. संभाजीला, तारिक अनवरना, पवार साहेबांना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही काढली. मला एका गोष्टीचं मनापासून समाधान आहे. आमचे संदीप भाऊ गुळवे असतील, गोरख भाऊ बोडके असतील, ज्ञानेश्वर लहाने असतील, या सगळ्यांनी त्यामध्ये हिरामण खोसकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याच्या करता मदत केली आणि त्यांचा मान पण हिरामणने राखला. कारण हा महिलांना प्राधान्य देणारा पक्ष, हा तरुण तरुणींना स्टायपंड देणारा पक्ष आहे. त्यांना 6,000, 8,000, 10,000 रुपये आम्ही त्या ठिकाणी देतोय. त्याच्यातनं त्यांनी कोर्स केल्यानंतर सर्टिफिकेट देतोय, त्याला नोकरी मिळावी, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता आमच्या बँकेचं कर्ज त्या ठिकाणी मिळावं. आम्ही शेतकरी बांधवांना मदत करतोय. आणि हे सगळं करत असताना नंतर जनार्दन मामा माळी, आमचे संपतनाना सकाळे आणि बाकीच्या पण सहकाऱ्यांनी, सगळ्या मान्यवरांनी आम्हाला साथ दिली. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कदापिही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तडा जाऊन देणार नाही, हा देखील शब्द मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, मी पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगतो, कारण माझी 4 वाजता शहापूरला सभा आहे. इथून मला हेलिपॅडवर जायचं आहे. आता परत हिरामण इथं सभा नाही ना, शेवटची वगैरे. आता 18 तारखेला प्रचार थांबणार आहे. 19 तारखेला हा मोकळा दिवस असतो. लाऊडस्पीकरवर प्रचार करता येत नाही, गाठी भेटी. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळेजण उमेदवार आहे समजून, तुम्ही स्वतः आपण हिरामण खोसकर आहे समजून, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बहिणींनो, तुमचा भाऊ हा तिथं उभा आहे आणि ह्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे, ही खुणगाठ तुम्ही मनाशी बाळगा. आणि आतमध्ये जाऊन सगळ्या माझ्या बांधवांनी, सगळ्या माझ्या मतदार बंधूंनी घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. मी 100% आत्ता ह्या टर्ममध्ये जो काही निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी ह्या मतदारसंघामध्ये देऊन दाखवील, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.